कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 11वी वाणिज्य विषय बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी आपलं हे चौथं लेक्चर चालू आहे। या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चरला आपण इम्पॉर्टंट टर्म्स बघितले होते। पहिल्या टॉपिकमधले इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक आपण क्लिअर करतोय। त्या टॉपिक अंडर आपण इम्पॉर्टन्स टर्म्स हा पॉईंट कव्हर करत होतो। त्यामध्ये 19 इम्पॉर्टंट टर्म्स आपण लास्ट पिरियडला बघितलेले आहेत। त्या 19 इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। त्या कशा आहेत, काय डेफिनेशन आहे त्याच्यावाल्या, एक एक करून आपल्याला एक एक टर्म काय करायची आहे एक्सप्लेन करून घ्यायची आहे। पहिली टर्म एक्सप्लेन करतोय आपण, ती म्हणजे बिझनेस। बिझनेस म्हणजे नेमकी काय? बिझनेसला मराठीमध्ये व्यवसाय असं म्हणतात। बिझनेसला मराठीमध्ये व्यवसाय असं म्हणतात। ज्यावेळेस व्यक्ती उदरनिर्वाह करण्यासाठी जे काही खटाटोप करत असतो किंवा जे काही पैशांची देवाणघेवाण करत असतो, त्यामध्ये एखादी वस्तू विकल्या जाते, एखादी वस्तू खरेदी केल्या जाते, त्यालाच आपण बिझनेस असं म्हणत असतो। बिझनेस याचा अर्थ असा होतो की जो नेहमी कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त असतो। व्यस्त असणे, बिझी असणे, नेस थकवा येणे, म्हणजे कामामुळे त्याला ज्याच्यात थकवा येत असतो त्या कामालाच बिझनेस असं म्हणत असतात। बिझनेसची व्याख्या फार सोपी आहे, डिफिनेशन फार सोपी आहे। बिझनेस मीन्स व्हेन एनी वर्क डन बाय द पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन टू अर्न प्रॉफिट, इट इज कॉल्ड बिझनेस। फळेवरती व्याख्या लिहितोय मी, व्हेन एनी वर्क डन by person or group of person to earn profit, it is called business. It is called business. When any work done by the person or group of person to earn a profit, it is called business. म्हणजे एक व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने मिळून केलेलं कोणतंही काम, ज्या कामातून नफा मिळेल अशा उद्देशाने केलेलं काम, त्यालाच आपण काय म्हणत असतो, बिझनेस असं म्हणत असतो। व्याख्या सोपी आहे, डेफिनेशन फार सोपी आहे। व्हेन एनी वर्क, कोणतंही काम करा, डन बाय पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन, एक व्यक्तीने करा किंवा व्यक्ती समूहाने मिळून ते काम करा, पण ते काम कसं करा, टू अर्न प्रॉफिट। टू अर्न प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे नफा, अर्न म्हणजे मिळविणे, नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेलं कोणतंही काम म्हणजेच काय, बिझनेस। म्हणजे व्हेन एनी वर्क डन बाय द पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन टू अर्न प्रॉफिट, इट इज कॉल्ड बिझनेस। एक व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने केलेलं कोणतंही काम, पण त्या कामातून आपल्याला काय मिळवायचं आहे, टू अर्न प्रॉफिट, नफा मिळवायचा आहे। म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेलं काम म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, बिझनेस असं म्हणू शकतो। बिझनेसचे 3 प्रकार पडतात। बिझनेसचे 3 प्रकार पडतात, त्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ बिझनेस। टाइप्स ऑफ बिझनेस, बिझनेसचे 3 प्रकार आहेत। फर्स्ट, ट्रेडिंग बिझनेस। सेकंड, प्रोडक्शन बिझनेस। and third, सर्विस बिझनेस। 3 प्रकार, टाइप्स ऑफ बिझनेस, 3 टाइप्स ऑफ बिझनेस, ट्रेडिंग बिझनेस, प्रोडक्शन बिझनेस अँड सर्व्हिस बिझनेस। ट्रेडिंग बिझनेस म्हणजे ज्याला आपण व्यापारी व्यवसाय असं म्हणत असतो। मराठीमध्ये त्याला आपण व्यापारी व्यवसाय, म्हणजे जिथं वस्तूंची खरेदी आणि विक्री होत असते त्याला आपण ट्रेडिंग बिझनेस असं म्हणत असतो। व्यापारी व्यवसाय, त्याला मराठीत नाव आहे ट्रेडिंग बिझनेसला व्यापारी व्यवसाय। जिथं वस्तूंची खरेदी आणि विक्री होत असते त्याला आपण व्यापारी व्यवसाय म्हणत असतो। पण नेमकी काय होतं तिथं, म्हणजे तिथे काय होत असतं, एखादी वस्तू आणल्यानंतर
ती आहे तशीच विकल्या जात असते, त्याला म्हणतात ट्रेडिंग बिझनेस. आहे तशीच विकल्या जात असते. छत्री आहे, रेनकोट आहे, दुकानात आल्यानंतर त्यात कुठल्याही प्रकारचं बदल केला जात नाही, ते आहे तसंच काय केलं जात असतं, विकल्या जात असतं. म्हणजे नफा फक्त आपल्याला कमवायचा आहे या उद्देशाने आपण वस्तू विकत असतो. म्हणून आहे तशीच वस्तू विकली, फक्त नफा आपला घ्यायचा आणि वस्तू काय करायची, विकून टाकायची, त्याला आपण काय म्हणत असतो, ट्रेडिंग बिझनेस. दुसरा आहे प्रोडक्शन बिझनेस, म्हणजे उत्पादन व्यवसाय. उत्पादन व्यवसाय म्हणजे काय, जिथं कच्चा माल आणायचा आणि पक्का माल काय करायचा, तयार करायचा, त्याला आपण म्हणत असतो प्रोडक्शन बिझनेस. प्रोडक्शन उत्पादन, प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, जिथं उत्पादन तयार केलं जात असतं, जिथं कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला जात असतो. म्हणजे ऊसापासून साखर तयार करणे, कापसापासून आपण कपडा तयार करत असतो. म्हणजे प्रत्येक कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला की त्याला प्रोडक्शन बिझनेस असं म्हणतात. म्हणजे जिथं मशिनरी असते त्याला आपण फॅक्टरी पण म्हणू शकतो. तिथं मशिनरींच्या साह्याने कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल तिथं तयार केला जात असतो. म्हणजे कच्च्या मालाचं रूपांतरण पक्क्या मालात जिथं केलं जात असतं त्यालाच आपण म्हणत असतो प्रोडक्शन बिझनेस, म्हणजे उत्पादन व्यवसाय. आणि तिसरा आहे सर्व्हिस बिझनेस. सर्व्हिस बिझनेस म्हणजे सेवा व्यवसाय. सेवा व्यवसाय म्हणजे थोडक्यात आपण एस टीमध्ये जात असतो, एस टी आपण ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण काय करत असते, एस टी आपल्याला पोहोच करत असते. म्हणजे एक प्रकारची सेवा आपल्याला देत असते. त्याच्यातून ते आपल्याला भाडं घेतात, आपल्याकडून ट्रान्सपोर्टचे चार्जेस घेत असतात, पण आपल्याला त्यांनी काय दिली, एक प्रकारची सेवा पुरवलेली आहे. म्हणजे त्याला आपण सर्व्हिस बिझनेस असं म्हणत असतो. काही दवाखाने असतात की जे गरीब लोकांचा इलाज कमी पैशांमध्ये करत असतात. फॉर एक्झाम्पल इथं शिर्डीला साईबाबा संस्थांचा दवाखाना आहे 200 रूमचा, तिथं 10 रुपयाच्या केस पेपरमध्ये तुमचा विलाज होत असतो. म्हणजे थोडक्यात काय की कमी पैशांमध्ये जिथं सेवा दिली जात असते गोरगरिबांना, गोरगरीब जनतेसाठी, त्याला आपण सर्व्हिस बिझनेस असं म्हणतो, सेवाभावी व्यवसाय असं म्हणत असतो. काही चॅरिटेबल ट्रस्ट असतात, धर्मदाय संस्था असतात की ज्या गरजू लोकांना, गरीब लोकांना काय करतात, मदत करत असतात. म्हणजे त्यांचा व्यवसाय कोणता झाला, सर्व्हिस बिझनेस झाला. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नॉट प्रॉफिट कन्सर्न असतं, कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट कमवणे किंवा कमवायचाच आहे प्रॉफिट असा त्यांचा कुठल्याही प्रकारचा उद्देश नसतो. असे जे व्यवसाय असतात याला आपण काय म्हणतो, सर्व्हिस बिझनेस असं म्हणत असतो. म्हणजे बिझनेस म्हणजे काय आपण पाहिलं, इम्पॉर्टंट टर्म्समध्ये पहिली इम्पॉर्टंट टर्म्स आपण कव्हर करतोय ती म्हणजे बिझनेस. बिझनेसची व्याख्या डेफिनेशन याप्रमाणे, व्हेन एनी वर्क डन बाय द पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन टू अर्न अ प्रॉफिट इट इज कॉल्ड बिझनेस. म्हणजे एक व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने केलेलं कोणतंही काम, त्या कामातून आपल्याला पैसा मिळवणं गरजेचं आहे, आपल्याला नफा मिळवणं गरजेचं आहे, त्यालाच आपण बिझनेस असं म्हणत असतो. बिझनेसचे 3 प्रकार आहेत, एक ट्रेडिंग बिझनेस, दुसरा प्रोडक्शन बिझनेस आणि तिसरा आहे सर्व्हिस बिझनेस. ट्रेडिंग बिझनेस व्यापारी व्यवसाय, वस्तू आणतात आहे तशीच नफ्याने विकतात, त्याला आपण ट्रेडिंग बिझनेस असं म्हणत असतो. प्रोडक्शन बिझनेस कच्च्या मालाच्या साह्याने पक्का माल जिथं तयार होत असतो त्याला म्हणतात प्रोडक्शन बिझनेस. आणि तिसरे आहे सर्व्हिस बिझनेस, म्हणजे सेवाभावी व्यवसाय, लोकांना सेवा पुरवली जात असते, त्याला आपण म्हणतो सर्व्हिस बिझनेस. म्हणजे पहिली इम्पॉर्टंट टर्म्स आपण क्लिअर केलेली आहे, बिझनेस. व्हेन एनी वर्क डन बाय द पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन टू अर्न अ प्रॉफिट इट इज कॉल्ड बिझनेस. ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. दुसरी इम्पॉर्टंट टर्म्स आहे आपल्याकडं ती म्हणजे प्रोप्रायटर. प्रोप्रायटर प्रोप्रायटर म्हणजे कोण, प्रोप्रायटर म्हणजे मालक, व्यवसायाचा मालक असतो तो. म्हणजे आपण दुकानाच्या खाली प्रोप्रायटरचं नाव लिहित असतो. दुकानाची पाटी जर तुम्ही बघितली असेल तर त्या पाटीच्या खाली प्रोप्रायटर, प्रोप्रा म्हणजे प्रोप्रायटर, म्हणजे दुकान कोणाच्या मालकीचं आहे ते तिथं निदर्शनास आपल्याला येत असतं. दुकानाच्या मालकाचं नाव त्या पाटीवरती लिहिलेलं असतं, म्हणून त्याला प्रोप्रायटर असं म्हणतात. म्हणजेच काय, प्रोप्रायटर ओनर ऑफ बिझनेस, ओनर ऑफ बिझनेस इज कॉल्ड प्रोप्रायटर. इट्स कॉल्ड प्रोप्रायटर म्हणजे ओनर ऑफ बिझनेस, जो व्यवसायाचा मालक आहे, ओनर आहे, ओनर मालक आहे,
जो व्यवसाय स्वतः चालवतो प्रोप्रायटर मालक, व्यवसायाचा जो मालक आहे त्यालाच प्रोप्रायटर असं म्हणतात. ओनर ऑफ बिझनेस इज कॉल्ड प्रोप्रायटर. जो व्यवसायाचा मालक आहे, ज्याने भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला त्यालाच आपण काय म्हणत असतो, ओनर, व्यवसायाचा मालक असं म्हणत असतो. ओनर ऑफ बिझनेस इट इज कॉल्ड प्रोप्रायटर. त्यानंतर कॅपिटल, तिसरी इम्पॉर्टंट टर्म्स आहे कॅपिटल. कॅपिटल भांडवल, प्रोप्रायटर मालक. भांडवल म्हणजे नेमकी काय? भांडवल म्हणजे व्यवसाय सुरू करायचा आहे आपल्याला. तो व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक लागतो तो म्हणजे भांडवल, म्हणजेच पैसा. पैसा दोन स्वरूपात आहे. एक वस्तूच्या स्वरूपात असतो, म्हणजे भांडवल दोन स्वरूपामध्ये असतं. एक वस्तूच्या आणि दुसरं नगदी म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये असतं. काही लोकांकडे जागा असते पण पैसा नसतो, काहींकडे पैसा असतो पण जागा नसते. म्हणजे जमीन आहे पण पैसा नाही, आणि पैसा आहे पण जमीन नाही दुकान टाकण्यासाठी. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की भांडवल आपल्याला गुंतावं लागत असतं. माझ्याकडे पैसा आहे पण मला जागा खरेदी करावी लागणार आहे. माझ्याकडे जागा आहे पण पैसा नाही आहे, म्हणजे पैसा मला कुठून तरी उपलब्ध करावा लागणार आहे. मग रिलेटिव्हकडून असेल, फायनान्स कंपन्यांकडून असेल, किंवा बँकांकडून असेल, किंवा मित्र कंपनींकडून असेल. म्हणजे आपल्याला पैसा उपलब्ध करावा लागत असतो व्यवसाय सुरू करण्यासाठी, जेच त्याला आपण काय म्हणत असतो, भांडवल असं म्हणत असतो. म्हणजे कॅपिटल म्हणजे काय, थोडक्यात त्याची डेफिनेशन अशी आहे, अमाउंट इन्वेस्टेड इन बिझनेस बाय प्रोप्रायटर amount invested in business by proprietor is called capital. It's called capital. अमाऊंट पैसा, अमाऊंट म्हणजे काय, पैसा. इन्व्हेस्टेड गुंतविणे, म्हणजे इन्व्हेस्ट करणं म्हणजे गुंतविणे. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय प्रोप्रायटर इन बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. अमाऊंट म्हणजे पैसा, इन्व्हेस्ट करणं म्हणजे गुंतविणे, इन्व्हेस्ट करणं म्हणजे गुंतवणे. इन बिझनेस, बिझनेस व्यवसाय, व्यवसायामध्ये जो पैसा आपण गुंतवतो, जो पैसा आपण गुंतवतो, पण कोण गुंतवतो व्यवसायात पैसा? व्यवसाय मला टाकायचा आहे, मग माझे रिलेटिव्ह पैसा गुंतवतील का? नाही. जो मालक आहे व्यवसायाचा तो जो पैसा गुंतवतो व्यवसाय टाकण्यासाठी त्यालाच आपण कॅपिटल असं म्हणत असतो, भांडवल असं म्हणत असतो. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस म्हणजे पैसा गुंतवणे व्यवसायामध्ये. व्यवसाय जो पैसा गुंतवतो किंवा जी व्यक्ती व्यवसायामध्ये पैसा गुंतवते त्यालाच आपण कॅपिटल असं म्हणत असतो. ह्या तीन इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. आपण आज शिकलेलो आहोत बिझनेस. व्हेन एनी वर्क डन बाय द पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन टू अर्न अ प्रॉफिट इट इज कॉल्ड बिझनेस. व्यवसाय म्हणजे काय, एक व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने केलेलं कोणतंही काम, त्या कामाचा उद्देश नफा मिळवणे असला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणत असतो, बिझनेस असं म्हणत असतो. तीन प्रकारचे व्यवसाय पाहिले आपण, ट्रेडिंग बिझनेस व्यापारी व्यवसाय, प्रोडक्शन बिझनेस उत्पादन व्यवसाय, आणि तिसरा पाहिला आपण सर्व्हिस बिझनेस म्हणजे सेवाभावी व्यवसाय. दुसरी इम्पॉर्टंट टर्म्स आपण क्लिअर केली, प्रोप्रायटर. ओनर ऑफ बिझनेस इज कॉल्ड प्रोप्रायटर. व्यवसायाचा जो मालक आहे, ओनर आहे, ज्याने व्यवसाय टाकला त्यालाच आपण प्रोप्रायटर म्हणू शकतो. म्हणजे ओनर म्हणजे मालक आणि प्रोप्रायटर म्हणजे पण कोण, मालकच आहे. आणि तिसरे बघितले आपण इम्पॉर्टंट टर्म्स आज, कॅपिटल. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय प्रोप्रायटर इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे जी व्यक्ती, जो मालक आहे तो जे भांडवल गुंतवतो, जो पैसा गुंतवतो व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यालाच आपण काय म्हणू शकतो, कॅपिटल असं म्हणू शकतो. या तीन इम्पॉर्टंट टर्म्स आज आपण क्लिअर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या इम्पॉर्टंट टर्म्स काय करणार आहोत, क्लिअर करणार आहोत.